अ, नमस्कार. मी सुनंदा पवार. भीमतडी जत्रेची मी आयोजक जी संस्था करते त्याची मी आयोजक आहे आणि ही यावर्षीची भीमतडी जत्रा ही आपली 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर या रोजी भरणार आहे आणि ती नेहमीच्या जागेवर ॲग्रिकल्चरचं जे कॉलेज आहे सिंचन नगरचं त्या ग्राउंडवर आपली भीमतडी जत्रा यावर्षीची भरणार आहे. यावेळीच्या भीमतडी जत्रेची थीम आहे ही आपली देशी फुलं ची सजावट आणि त्याला आपण यावेळेला भीमतडी जत्रेचं गेटपासून ते आतल्या सगळ्या याच्यामध्ये आणि 12 बलुतेदार यांची एक आकर्षक रांगोळी आपण त्या भीमतडी जत्रेमध्ये सजावटीमध्ये त्याचा आपण वापर करतोय. यावेळेचे भीमतडी जत्रेमध्ये 12 राज्य त्याचबरोबर 24 जिल्हे याच्यातून महिला याच्यामध्ये सहभागी होतात आहे आणि शेतकऱ्यांना आपण प्राधान्यक्रमाने याच्यामध्ये घेतलेलं आहे की ज्याच्या शेतामधला हा शेतमाल ज्याला आपण मिलेट्स आणि इतर जे पदार्थ आहेत त्याला GI नामांकनमधले आमचे काही जे शेतकरी जोडलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आपण याच्या भीमतडी जत्रेमध्ये यादा समाविष्ट करून घेतलेला आहे. त्यामुळे घरामध्ये घर चालवताना आपल्याला किचनमध्ये रोजच्या याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी अगदी मसाल्यापासून उन्हाळकामापासून कडधान्य असतील, धान्य असतील, तांदूळ असेल, मध असेल, इतर सर्व गोष्टी या जत्रेमध्ये, फळं असतील, ती सगळी या जत्रेमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत. आणि 90 स्टॉल हे फूड फेस्टिवल आहे. त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज अशा पारंपरिक ज्या पाककला आहेत त्याची तिथं आपण फूड फेस्टिवल भरवणार आहोत. त्यामुळे यावेळची भीमतडी जत्रा ही नेहमीप्रमाणेच एक आगळी वेगळी असेल. 70% महिला नवीन असतील आणि आकर्षक सजावट असेल. इतर तर गोष्टी नेहमीप्रमाणे ज्या तुम्ही अपेक्षा भीमतडी जत्रेकडनं नेहमी करता त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारी ही यावेळची भीमतडी जत्रा 20 ते 25 डिसेंबर रोजी सिंचन नगरच्या कॉलेजच्या ग्राउंडवर आपण भरवित आहोत. धन्यवाद. आपण मागच्या वर्षी किती लोकांनी केलं होतं आणि किती साधारण त्या जत्रेतनं रेव्हेन्यू जनरेट झाला होता त्यामध्ये? गेल्या वर्षी साधारण 2.25 लाख लोकांनी भीमतडी जत्रेला व्हिजिट केली होती. साधारण 7 कोटीची उलाढाल आपल्या या महिला बचत गटांची आणि सर्व स्टॉलची गेल्या जत्रेमध्ये झाली होती. याही वर्षी आपण असाच प्रतिसाद आम्हा या भीमतडी जत्रेला आपण द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्ही सर्वांनी पुणेकरांनी आजपर्यंत 19 वर्ष या भीमतडीलाचं एक अतिशय कौतुक केलेलं आहे आणि तिला खूप चांगलं प्रोत्साहन तुम्ही दिलेलं आहात. त्यामुळे याही वर्षी मी तुमच्याकडनं अपेक्षा करते की तुम्ही सर्वांनी जत्रेला यावं. येताना कापडी पिशव्या आपण सोबत घेऊन याव्यात आणि आमच्या या भीमतडी जत्रेतल्या सर्व महिला बचत गटांच्या स्टॉलला तुम्ही भेटी द्याव्यात आणि तुमच्या घरात लागणाऱ्या किचनमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू आमच्या महिलांकडनं खरेदी कराव्यात ही माझी मनापासून आपणा सर्वांना विनंती. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.